यंदा 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर व्हॉट्सॲप हॅकिंगबाबत ब्रिटन पोलिसांसह तज्ज्ञांनी सुद्धा सावधानतेचा इशारा दिलाय. QS फ्युचर स्किल निर्देशांकात भारताचा दबदबा दिसून आलाय. तर चीनला आता कमी होणाऱ्या लोकसंख्येची चिंता सतावतेय. सलग तिसऱ्या वर्षी चीनच्या लोकसंख्येत घट झालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगला आवर घालण्यासाठी सरकारांचे प्रयत्न अपुरे असल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. तर विराट कोहली आणि ऋषभ पंतची रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड झाली आहे. आणि भारत पाकिस्तान युद्धात गोळ्या खाणाऱ्या हिरोची चित्रपटामुळे दखल घेतली गेली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 जानेवारी वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे 10वी-12वीच्या निकालासंदर्भातली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत 10-15 दिवस अगोदर सुरू होतीये. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यावर शिक्षण विभागानं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्या अनुषंगानं विविध पावलंही उचलली जात आहेत. याबरोबरच आता 10वी-12वीच्या परीक्षांचा निकाल सुद्धा 15 मे पर्यंत लागणार असल्याचं सूतोवाच खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी सुमारे 15,04,000 अधिक, तर 10वीच्या परीक्षेसाठी सुमारे 16,10,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापूर्वी 12वीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागायचा, तर 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येत होता. परंतु गेल्या काही वर्षात 12वीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातोय. या संदर्भात बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत की राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांचा निकाल यंदा 15 मे पर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच CBSE पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिलेली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात व्हॉट्सॲप संदर्भातली. व्हॉट्सॲप हॅक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ब्रिटन पोलिसांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांनी सावधगिरीचा इशारा सुद्धा दिलाय. हॅकर्सकडनं विद्यार्थी, आरोग्य सेवक, धार्मिक गट आणि व्यापारी यांना प्रामुख्यानं लक्ष केलं जात आहे, असं पोलिसांकडनं सांगण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच मेटाचे CEO मार्क झकरबर्ग यांनी सुद्धा ज्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल्ड आहे त्याचं नियंत्रण जर हॅकरनं मिळवलं तर गोपनीयता संपुष्टात येईल असं स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर आणि काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधल्या पोलिसांनी हा इशारा जारी केलाय. काही घटनांमध्ये व्हॉट्सॲप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातले पैसे लंपास झाल्याचं आणि हे पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचं उघड झालंय. या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरीही भारतासह जगातल्या कोणत्याही देशात अशा घटना घडू शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात फ्युचर स्किल्स इंडेक्समधल्या भारताच्या क्रमवारीची. देशाच्या अर्थचक्राला गती मिळत असतानाच रोजगाराच्या पारंपरिक चौकटीमध्ये सुद्धा मोठा बदल होताना दिसून येतोय. भविष्यातील नोकरीच्या संधी प्राप्त करण्यासाठी काही मोजके देश सक्षम आहेत. या सक्षम देशांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी असल्याचं दिसून आलंय. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. भविष्यातल्या रोजगाराच्या संधी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हरित कौशल्याच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणार असल्याचं QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 या अहवालात नमूद करण्यात आलंय. या अहवालानुसार आर्थिक स्थित्यंतराचा विचार केला तर भारत 40व्या स्थानावर आहे. तर भविष्यातल्या रोजगारांसाठी अपेक्षित कौशल्य आणि देशांच्या क्रमवारीत भारताला 37वं स्थान मिळालंय. या अभ्यासातनं भारत रोजगार बाजारपेठेसाठी मागणी पूर्ण करण्यासाठी कितपत सज्ज आहे याचा आढावा घेण्यात आला. सर्व निकषांचा विचार केला तर भारत या क्रमवारीमध्ये जागतिक पातळीवर 25व्या स्थानावर आहे. भविष्यवेधी कौशल्याच्या बाबतीत भारत एक महत्त्वाचा दावेदार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया तर चीनच्या घटत्या लोकसंख्येची. भारतानंतर लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनला घटत्या लोकसंख्येची चिंता सतावतीये. सलग तिसऱ्या वर्षी चीनच्या लोकसंख्येत घट झालीये.
वृद्धांची वाढती संख्या आणि कार्यक्षम वयोगटातील व्यक्ती कमी होणं अशा दुहेरी आव्हानांचा सामना चीनला करावा लागतोय. 2024च्या अखेरीस चीनची लोकसंख्या 1.40 अब्ज इतकी नोंदवण्यात आलेली आहे. 2023च्या तुलनेत ही संख्या 13,90,000 कमी आहे. चीनच्या लोकसंख्येत घट होण्याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे चीनी तरुण लग्न पुढे ढकलतायत आणि दुसरं म्हणजे उच्च शिक्षणाच्या खर्चामुळे मुलांना जन्म देणं ही लांबणीवर पडतंय. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात ग्लोबल वॉर्मिंगबद्दल. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल जागतिक हवामान विभागानं विविध सरकारांचे कान टोचले आहेत. ऐकूयात ते काय म्हणतायत. विविध देशांची सरकारं आणि खासगी क्षेत्र वैश्विक तापमान वाढीच्या दुष्परिणामांना आवर घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. भविष्यातील पिढ्यांवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून ही स्थिती पूर्ववत करता येणं अशक्य आहे असा इशारा सुद्धा जागतिक हवामान संघटनेनं दिला आहे. पॅरिसमध्ये 2015 मध्ये झालेल्या जागतिक हवामान विषयक परिषदेमध्ये वैश्विक तापमान वाढीसाठी 1.5 अंश सेल्सिअसची मर्यादा घालून देण्यात आली होती. या मर्यादेचं मागल्या वर्षी उल्लंघन झालं असून 2024 हे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. या वैश्विक तापमान वाढीला आवर घालण्याच्या बाबतीत विविध देशांची सरकारं पावलं उचलत नाहीयेत हे दुर्दैवी आहे असं हवामान संघटनेचे प्रमुख सेलेस्ते साउलो यांनी म्हटलंय. साउलो या सध्या भारत भेटीवर आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या रणजी ट्रॉफीतल्या निवडीची. रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होतोय. या स्पर्धेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे कारण BCCIनं आता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलंय. अशातच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननं सुद्धा 22 जणांचा संघ शेवटच्या 2 साखळी फेरीतल्या सामन्यांसाठी जाहीर केलाय. दिल्लीच्या या संघामध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत या स्टार खेळाडूंची ही नावं आहेत. दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद 25 वर्षीय आयुष बदुनीकडे सोपवण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांचं संघर्षमयी जीवन साजिद नाडियाडवाला यांनी चंदू चॅम्पियन या चित्रपटाद्वारे सर्वांसमोर आणलं होतं. त्यानंतर शुक्रवारी पेटकर यांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे देशासाठी बजावलेल्या कामगिरीनंतर तब्बल 52 वर्षांनी त्यांना हा पुरस्कार मिळाला. अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांनी चंदू चॅम्पियन चित्रपटाच्या निर्मात्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे पेटकर यांनी 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवलं होतं. त्यांनी शरीरावर 9 गोळ्या झेलल्या होत्या, त्यामुळे ते पॅरालाइज झाले होते. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे.